Okay, so far we have covered simple present tense and present continuous tense. ठीक आहे. नाउ द थर्ड वन इज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ठीक आहे, प्रत्येकाची ट्रिक सांगतो, प्रत्येक व्यवस्थित नीट समजून सांगतो. सो सगळ्यात पहिले मी जसं तुम्हाला कंटिन्युअसची ट्रिक सांगितली होती, आय सेड की फक्त कंटिन्यू कन्सिडर करा, नॉट प्रेझेंट कंटिन्युअस और पास्ट कंटिन्युअस और फ्युचर कंटिन्युअस. तसं सध्या फक्त परफेक्ट, आय एम जस्ट टॉकिंग अबाउट परफेक्ट. ठीक आहे, मी प्रेझेंट पास्ट किंवा फ्युचर बद्दल बोलत नाही, आय एम जस्ट टॉकिंग अबाउट परफेक्ट. सो जेव्हा जेव्हा परफेक्ट हा वर्ड तुमच्या डोक्यामध्ये येतो किंवा जेव्हा जेव्हा परफेक्ट हा शब्द तुम्ही बोलता, जसं मी कंटिन्युअस सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा कंटिन्युअस टेन्स तुमच्या डोक्यामध्ये येतो तेव्हा तेव्हा दोनच गोष्टी तुमच्या लक्षात डोक्यात आल्या पाहिजे की एक तर ऍक्शन जी असेल ती इन प्रोग्रेस असेल आणि व्हर्ब आयएनजी असेल. कंटिन्युअस असेल तर मी, आणि त्यातल्या त्यात जर प्रेझेंट असेल, प्रेझेंट कंटिन्युअस, तर इज एमआर प्लस वर्ब आयएनजी. तसंच परफेक्ट जेव्हा जेव्हा तुम्ही डोक्यामध्ये घेता तेव्हा आतापर्यंत आपली ऍक्शन इन प्रोग्रेस होती, राईट. मी तुम्हाला सांगितलं होतं टेन्सेस जे असतात ते ऍक्शनच्या स्टेट्स दाखवतात. म्हणजे ऍक्शन सुरू झालीये, नाही झाली, आता सुरू झाली, चालू आहे, त्यानंतर संपली. सो आता त्याच्या पुढची स्टेज आहे. आतापर्यंत आपली ऍक्शन कंटिन्युअस टेन्स मध्ये कंटिन्यू होती, म्हणजे इन प्रोग्रेस होती. तो हा जो पुढचा स्टेप टेन्स ही त्याची पुढची स्टेप. इथं आपली ऍक्शन जी आहे ती आता इट शुड बी कम्प्लिटेड. म्हणजे जेव्हा जेव्हा मी परफेक्ट टेन्स बद्दल बोलतो तेव्हा फक्त परफेक्ट, परफेक्ट टेन्स, नॉट पास्ट प्रेझेंट फ्युचर. जेव्हा जेव्हा मी परफेक्ट हा शब्द बोलतो तेव्हा तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये हे आलं पाहिजे की ऍक्शन जी आहे तुमची, ऍक्शन ही कम्प्लिटेड झाली पाहिजे किंवा पूर्ण झाली पाहिजे, ज्याला आपण जस्ट कम्प्लिटेड म्हणतो. पण आता प्रत्येक वेळेस जस्ट कम्प्लिटेड असेल असं नाही, बट ऍटलीस्ट कम्प्लिटेड असली पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, जेव्हा जेव्हा तुम्ही परफेक्ट हा शब्द बोलता तुमची ऍक्शन कम्प्लिटेड झाली पाहिजे. ही आता कंटिन्युअस टेन्सच्या पुढची स्टेप आहे. कंटिन्युअस टेन्स मध्ये ऍक्शन काय होती, इन प्रोग्रेस होती, बरोबर, चालू होती. आता परफेक्ट टेन्स मध्ये तुमची ऍक्शन कम्प्लिटेड झाली आहे, जस्ट कम्प्लिटेड झालेली असेल, किंवा त्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या ऍक्शनचा नावशी काहीतरी संबंध असला पाहिजे. संबंध म्हणजे त्याचा नावशी इफेक्ट असला पाहिजे किंवा त्याचा परिणाम जो आहे, जी ऍक्शन कंप्लीट झाली त्याचं नावशी रिलेशन असलं पाहिजे किंवा ती त्याचा इफेक्ट अजूनही असला पाहिजे. नावशी संबंध असला पाहिजे म्हणजेच काय, त्याचा इफेक्ट अजूनही आहे. ठीक आहे, त्याला म्हणतात परफेक्ट टेन्स. सो हा फर्स्ट पॉइंट, की जेव्हा जेव्हा मी परफेक्ट टेन्स बद्दल बोलतो तेव्हा तेव्हा तुमच्या डोक्यात हेच गोष्ट आली पाहिजे की तुमची जी आता ऍक्शन आहे ती आता कम्प्लिटेड असली पाहिजे. कंटिन्युअस टेन्स मध्ये काय होती, इन प्रोग्रेस होती, आता ऍक्शन कम्प्लिटेड असेल. आणि मे बी जस्ट कम्प्लिटेड असेल, शक्यतो जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये बोलले जातात. हे मी तुम्हाला सांगेल आता. ऍक्च्युली हा प्रेझेंट टेन्सचा संबंध आहे म्हणून मी जस्ट कम्प्लिटेड किंवा नाऊ बोललो. बट सध्या मी फक्त परफेक्ट बद्दल बोलतो, तेवढंच लक्षात ठेवा, ऍक्शन तुमची कम्प्लिटेड असली पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरा मेन पॉइंट म्हणजे इन टर्म्स ऑफ स्ट्रक्चर, दुसरा मेन पॉइंट म्हणजे तुमचा जो मेन वर्ब आहे, ठीक आहे, मेन वर्बचा थर्ड फॉर्म ऑलवेज, ज्याला आपण V3 म्हणतो. सो हे दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. सध्या हे विसरून जा 2 मिनिटं. परफेक्ट जेव्हा जेव्हा मी बोलतो मग तो मी आता टेन्स बद्दल नाही बोलत ना, तो प्रेझेंट आहे की पास्ट आहे की फ्युचर आहे. मी फक्त काय म्हणतोय, परफेक्ट टेन्स म्हणजे कम्प्लिटेड ऍक्शन, दॅट्स इट. परफेक्ट टेन्स तुमचं जे क्रियापद आहे, ऍक्शन जी किंवा तुमचं जे वर्ब आहे, मेन वर्ब, ऍक्शन म्हणजेच क्रियापद म्हणजेच मेन वर्ब, हे तुमचं कम्प्लिटेड असलं पाहिजे. त्याला म्हणतात परफेक्ट. कंटिन्युअस असेल तर काय पाहिजे, इन प्रोग्रेस पाहिजे. सो परफेक्ट म्हणजे तुमची जी क्रिया आहे ती कम्प्लिटेड पाहिजे. ठीक आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इथं ऑलवेज मेन वर्बचा थर्ड फॉर्म असतो, हे कंपल्सरी. जसं कंटिन्युअस टेन्स मध्ये ऑलवेज आयएनजी असतो, तसं हे कंपल्सरी मेन वर्बचा थर्ड फॉर्मच असतो. काहीही झालं तरी मेन वर्बचा थर्ड फॉर्म. ठीक आहे. सो आता काही काही मेन वर्ब्स कसे असतात, त्यांचे तिन्ही फॉर्म, दोन्ही फॉर्म सेम असतात, त्यामुळे मुलांना कळत नाही. सो लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ही गोष्ट खूप महत्वाची. सो टॉक आणि टॉक याचा सेकंड फॉर्म पण टॉकते, थर्ड फॉर्म पण टॉकते. म्हणजे काही काही मुलांना हे जेव्हा आपण सिच्युएशनल एक्झाम्पल घेऊ तेव्हा कळेल तुम्हाला नंतर. बट लक्षात ठेवा, इथं जरी जरी तुम्हाला सपोज आता हा वर्ब मी वापरला असेल टॉक, तर लक्षात ठेवा सेकंड फॉर्म इथं आपण कधी वापरत नाही. मी तुम्हाला बेसिक इंग्लिश मध्ये सांगितलं होतं, आपण जो सेकंड फॉर्म जो वापरतो ना वर्बचा, तो फक्त आणि फक्त सिम्पल पास्ट मध्ये वापरतो. दॅट्स इट. फक्त आणि फक्त सिम्पल पास्ट. जर कोणाला डाऊट असेल, सपोज जर तुम्ही परफेक्टचा एक्झाम्पल घेताय, मी अजून पास्ट प्रेझेंट किंवा फ्युचर बद्दल बोलत नाही, फक्त परफेक्ट बद्दल बोलतोय. जो परफेक्ट जेव्हा तुम्ही बोलाल तेव्हा तुमचं फक्त ओनली V3च असेल. ठीक आहे. सो डोंट गेट कन्फ्युज की सर इथं सेकंड फॉर्म वापरलाय काय. नो, सेकंड फॉर्म पॉसिबल नाही. अजून एक वर्ब आहे तुम्हाला सांगतो, कम, केम आणि कम. इथं सुद्धा मुलांचं कन्फ्युजन होतं. सो सी,
त्याचा फर्स्ट फॉर्म पण कम आहे, थर्ड फॉर्म पण कम आहे. सो जेव्हा ते सेंटेन्स परफेक्ट टेन्स मध्ये असेल तेव्हा हे कम जरी असलं इथं, कारण त्याचा थर्ड फॉर्म कमच असतो, सो तरी डोंट गेट कन्फ्युज की सर हा फर्स्ट फॉर्म आहे की नो, हा त्याचा थर्ड फॉर्म असणार आहे. जर फर्स्ट फॉर्म असेल, सपोज आय कम, सपोज आय नंतर इमिजिएटली कम असेल तर देन इट इज फर्स्ट फॉर्म. हा पार्ट 1चं सेंटेन्स आहे. मी आता स्ट्रक्चर सांगतो तुम्हाला नंतर. बट जर तुम्ही परफेक्ट टेन्स मध्ये वापरला असेल तर तो त्याचा थर्ड फॉर्म असतो. तुम्हाला ते नंतर स्ट्रक्चर समजल्यावर कळेल. ठीक आहे. तर परफेक्ट बद्दल कळलं. परफेक्ट म्हणजे कुठलीही ऍक्शन जी आता कंटिन्युअस टेन्सच्या पुढची स्टेप आहे. ऍक्शन तुमची कम्प्लिटेड असेल आणि तिथं मेन वर्बचा ऑलवेज V3. नाव आय एम टॉकिंग अबाउट प्रेझेंट परफेक्ट. हा, आता प्रेझेंट परफेक्ट जर असेल, सिन्स तो प्रेझेंट आहे म्हणून याचा ही जी ऍक्शन ही जस्ट कम्प्लिटेड असली पाहिजे किंवा त्याचा इफेक्ट नाऊशी असला पाहिजे. हे मी तुम्हाला सांगेल, इफेक्ट नाऊशी असला पाहिजे म्हणजे काय होतं त्याचा अर्थ. बट सध्या हे लक्षात ठेवा, परफेक्ट म्हणजे कुठलीही ऍक्शन कम्प्लिटेड आणि त्याचा V3. आणि जेव्हा मी प्रेझेंट परफेक्ट बद्दल बोलतोय तेव्हा प्रेझेंट परफेक्ट त्याचा इफेक्ट नाऊशी असला पाहिजे. आणि इथं जे हेल्पिंग वर्ब असेल ते असेल हॅव ऑर हॅज. मी पुन्हा एकदा सांगतोय, प्रेझेंट परफेक्ट. आता मी तुम्हाला परफेक्टचं क्लिअर करून दिलं, परफेक्ट ह्या शब्दाचा अर्थ. आता प्रेझेंट परफेक्ट बद्दल जेव्हा मी बोलतोय तेव्हा सिन्स हा प्रेझेंट असल्यामुळे ही जी ऍक्शन ही जस्ट कम्प्लिटेड असेल किंवा त्या ऍक्शनचा सध्या नावशी काहीतरी इफेक्ट असेल. हे कसा इफेक्ट असतो हे मी तुम्हाला नंतर शिकवतो. आणि दुसरा पॉईंट, मी प्रत्येक वेळेस 2-2 पॉईंट मध्ये शिकवतो. दुसरा सेकंड पॉईंट असा आहे की याच्या आधी, सिन्स हा परफेक्ट टेन्स आहे, याच्या आधी तुमचा हॅव हॅज येईल. आता तेच जर मी याला पास्ट मध्ये केलं तर काहीच फरक नसतो, फक्त हॅव हॅजचं इथं हॅड होतं. म्हणून एक टेन्स तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, बाकी सगळे टेन्स खूप इझी आहेत. लॉजिकल समजून घ्या. परफेक्ट, कम्प्लिटेड ऍक्शन, प्रेझेंट परफेक्ट आणि सिन्स प्रेझेंट असल्यामुळे हॅव हॅज, कारण इथं नावशी संबंध आहे. सो हा झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. सो प्रेझेंट परफेक्ट टेन्स कधी वापरायचा, त्याचे युजेस मी तुम्हाला सांगतो. की जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन जे असतील, आणि लक्षात घ्या परफेक्ट म्हटलं म्हणजे ऍक्शन कम्प्लीट पाहिजे. सो जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन साठी आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो. किंवा ज्या ज्या अशा काही ऍक्शन आहेत ज्या कम्प्लिटेड तर झाल्यात, मे बी काल झाल्यात, परवा झाल्यात, त्याच्या आधी झाल्यात, 10 वर्षापूर्वी झाल्यात, पण त्यांचा इफेक्ट अजूनही आहे. सो द इफेक्ट ऑफ दॅट ऍक्शन इज स्टील देअर. मी तुम्हाला सांगतो त्याचा इफेक्ट अजून आहे म्हणजे कसं. आता फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सपोज आता 8 वाजले, ठीक आहे. मी सकाळी ब्रेकफास्ट केला, ठीक आहे. ब्रेकफास्ट करून मी सपोज आम्ही कुठेतरी फिरायला गेलोय फॉर एक्झाम्पल, ठीक आहे. आणि दुपारची वेळ झाली, मी एका मित्राला भेटायला गेलो, ठीक आहे. अँड इन द आफ्टरनून सगळे जेवायला बसलेत आणि वन ऑफ माय फ्रेंड्स आस्ट मी की दत्ता चला आपण जेवण करू, ठीक आहे. सो आता मी जेव्हा त्यांना म्हणेल अरे नाही मला जेवणाची गरज नाही, बिकॉज मी काय म्हणणार, बिकॉज आय हॅव, आता इथे ऍक्च्युली ब्रेकफास्ट ऐवजी दुसरा काहीतरी हॅड म्हणून किंवा तुम्हाला समजेल म्हणून आपण ईटन सिम्पल घेऊ, सो कळणार नाही. ईटन माय ब्रेकफास्ट. सो मी जेव्हा आय हॅव इटन म्हणजे मी जेव्हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये बोललो, याचा अर्थ असा आहे की सकाळी मी जे खाल्लं होतं त्याचा इफेक्ट अजूनही आहे, मला अजूनही भूक लागलेली नाही, इन शॉर्ट. म्हणून याचा अर्थ होतो की त्याचं नावशी संबंध. आता ही क्रिया करून मला, ही काही जस्ट कम्प्लिटेड क्रिया नाही, ही करून मला बराच वेळ झालाय, म्हणजे अर्धा तास, 1 तास, 2 तास झालाय, तरी त्याचा इफेक्ट अजूनही आहे. म्हणून मी हे प्रेझेंट परफेक्ट मध्ये बोलणार. कारण जरी ती, आणि ही ऍक्शन ऑफकोर्स कम्प्लिटेड झाली, मी ब्रेकफास्ट खाण्याची क्रिया माझी कम्प्लिटेड झाली, पण इफेक्ट त्याचा अजूनही आहे. अजून एक एक्झाम्पल देतो. लेट्स से आता मी 2012 मध्ये डिग्री कंप्लीट केली, ठीक आहे. आता 2012 म्हणजे खूप वर्ष झाले, जवळजवळ 8-10-12 वर्ष झाले, 10 वर्ष लेट्स से, ठीक आहे. पण जेव्हा मी डिग्री कंप्लीट केली, तर डिग्री कंप्लीट केल्यानंतर त्याचं जे काही हे आहे, त्याचं जे काही स्किल असेल डिग्री केल्याचं, किंवा त्याचे डॉक्युमेंट्स असतील, किंवा तिथं जे काही मी शिकलो त्या गोष्टी अजूनही माझ्यासोबत आहेत ना. म्हणजे त्या कॉलेजमध्ये जे काही मी शिकलो, तर तिथं सुद्धा मी म्हणू शकतो की आय हॅव कम्प्लिटेड माय ग्रॅज्युएशन, वॉट एव्हर जे काय असेल ते. आता इथं जर तुम्ही बघितलं, इथं ही क्रिया होऊन जवळजवळ 10 वर्ष झालीत, लाईक इट्स ऑलमोस्ट इट्स बीन 10 इयर्स, ठीक आहे. बट दॅट इफेक्ट इज स्टील देअर. म्हणजे त्याचा जो इफेक्ट आहे, कारण डिग्री कंप्लीट झाल्याच्या नंतर आपल्याला डिग्रीचे जे काही डॉक्युमेंट्स असतात किंवा जे काही नॉलेज आपल्याला भेटलं असतं ते अजूनही आपल्यासोबत असतं, राईट, आणि ते आयुष्यभर असेल. सो इथं ह्या केसमध्ये याला म्हणतात त्याचा इफेक्ट नावशी असणं. म्हणजे ही ऍक्शन कंप्लीट होऊन खूप वेळ झालाय, जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन नाही, ठीक आहे. ही ऍक्शन कंप्लीट होऊन खूप वेळ झालाय, बट द इफेक्ट ऑफ दॅट ऍक्शन इज स्टील देअर.
सो इन दॅट केस और इन दॅट सिच्युएशन वी यूज प्रेझेंट परफेक्ट टेन्स. दोन सिच्युएशन सांगितलं, इदर जस्ट कम्प्लिटेड और पास्ट मध्ये जरी कम्प्लिटेड झालेले असले बट द इफेक्ट इज स्टिल देअर. सो आय हॅव कम्प्लिटेड माय डिग्री और माय ग्रॅज्युएशन. का? बिकॉज त्याचा इफेक्ट अजूनही आहे त्या ग्रॅज्युएशन. इफेक्ट इन द सेन्स की त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला नॉलेज भेटले किंवा जे काही डॉक्युमेंट्स असतात तुमचे ग्रॅज्युएशनचे ते सगळे तुमच्याकडे स्टील दे आर स्टील देअर. सो म्हणून आपण हे असं यूज करतो. सो द युजेस आर वी यूज दिस टेन्स फॉर जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन किंवा इम्पॉर्टंट थिंग इज दॅट द इफेक्ट ऑफ दॅट ऍक्शन इज स्टील देअर और नावशी त्याचा नावशी काहीतरी संबंध आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळलं परफेक्ट काय आहे आणि त्यातल्या त्यात प्रेझेंट परफेक्ट काय आहे. स्ट्रक्चर वाईज शिकवतो मी. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं मराठी ट्रिक. सी मी तुम्हाला मे बी बेसिक इंग्लिश मध्ये शिकवलं असेल, नसेल शिकवलं तर सांगतो. मला सांगा मराठीतले एखादं जे क्रियापद असतं ना, आता सपोज जाणे, ठीक आहे, खाणे, पिणे, ठीक आहे, करणे, समजा हे मराठीतले क्रियापद याचा बेस फॉर्म आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं हे सगळं बेस फॉर्म. जर मला हे क्रिया कम्प्लिटेड दाखवायची असेल तर तुम्ही कसं दाखवता मराठीमध्ये, कसं बोलतो? जाणे ही जी क्रिया आहे ती कम्प्लिटेड दाखवायची मला, किंवा खाणे ही जी क्रिया आहे ही कम्प्लिटेड दाखवायची, तर तुम्ही कसं बोलता मराठीमध्ये? गेलो, खाल्लं. व्हेरी नाईस. गेलो, ठीक आहे, खाल्लं. अजून नेक्स्ट वन, बाकी दुसरं कोणी सांगू शकतो? पिणेला एनीवन अपार्ट फ्रॉम विजय? पिणे ही ऍक्शन आहे, हिला मला कम्प्लीट दाखवायची. पिले व्हेरी नाईस. हा किंवा पिल्लं हा राईट. आणि करणेला एक्झाम्पल घेतलं केलं. केलं, राईट. इट मीन्स जर तुम्ही नीट नोटीस केलं ना तर मराठीमध्ये कुठली ही क्रिया आपण कम्प्लिटेड कशी दाखवतो? ल, ली, ले लावून. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो कुठलीही क्रिया मराठीमध्ये जर तुम्हाला कम्प्लिटेड दाखवायची असेल तर गेल, ल, ली, ले वगैरे दाखवून आपण कम्प्लिटेड करू शकतो. सो इथं पण तेच आहे, कारण कम्प्लिटेड ऍक्शन आहे म्हणून आपण काय करणार, क्रिया कम्प्लीट दाखवायची तुम्हाला. मी गेलो, मी खाल्लं, मी पिल्लं, ठीक आहे, मी बघितलं, मी सांगितलं. बट इथं तो टेन्स समजत नाही. ऍक्च्युअली हा टेन्स सिम्पल पास्ट टेन्स आहे. सो जेव्हा मी सिम्पल पास्ट टेन्स शिकवेल ना, दिस इज व्हेरी ब्युटिफुल कन्सेप्ट. जेव्हा मी सिम्पल पास्ट शिकवेल ना तेव्हा आपण पुन्हा ह्या कन्सेप्टकडे येऊ, कारण सिम्पल पास्ट आणि प्रेझेंट परफेक्ट याच्यामध्ये खूप मायनर फरक आहे. आणि तुम्ही जर बाकीच्या दुसऱ्या कुठे क्लासमध्ये गेले ना तर त्यांना फरक समजून सांगताच येत नाही, किंवा मुलांना कळतच नाही. ते कधी कधी ऑल्टरनेट वापरतात, कधी त्यांना कळतच नाही की सिम्पल पास्ट वापरू की प्रेझेंट परफेक्ट वापरू, सिम्पल पास्ट वापरू की प्रेझेंट परफेक्ट वापरू. तो माझ्या मराठी ट्रिकवरनं मी तुम्हाला प्रॉपर सांगेल. ठीक आहे, सो सध्या इथपर्यंत कळलं की कम्प्लिटेड ऍक्शन, कारण मी तुम्हाला काय सांगितलं होतं, इथं सुद्धा मराठीमध्ये सुद्धा मी तुम्हाला दोन याच्यामध्ये सांगेल. तर परफेक्ट टेन्स म्हणजे कम्प्लिटेड ऍक्शन. सो कम्प्लिटेड ऍक्शन म्हणजे काय? खाल्लं, पिल्लं, गेलं. नाऊ आय एम टॉकिंग अबाउट प्रेझेंट. आणि प्रेझेंट मध्ये जसं मी हॅव, हॅज हे आपले हेल्पिंग वर्ब वापरलेत, तसं मराठीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आहे हा हेल्पिंग वर्ब. कारण आहे हा, जर तुम्ही आहे लावला पुढे ना तर आहे हा जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन दाखवतो, किंवा आहे लावला की त्याचा नावशी संबंध दिसतो. मी तुम्हाला कन्सेप्ट खूप व्यवस्थित समजून सांगतोय, प्रत्येक वेळेस खूप लॉजिकली, मराठीमधनं सुद्धा लॉजिकली सांगतोय, कारण मी जो तो त्याचा हे बसवलाय, रिलेशन बसवलंय मराठी इंग्लिशचं, ते खूप प्रॉपर बसवले. सो तुमच्या लक्षात आलं का मी काय म्हटलं, की आधी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, परफेक्ट टेन्स म्हणजे कम्प्लिटेड ऍक्शन. सो इथं मी तुम्हाला सांगितलं होतं मेन वर्बचा थर्ड फॉर्म. हा फर्स्ट पॉईंट इन टर्म्स ऑफ इंग्लिश. तसंच मराठीमध्ये परफेक्ट म्हणजे कम्प्लिटेड ऍक्शन तुम्ही ला, ली, ले, ल नी दाखवू शकता. आणि त्यातल्या त्यात हे 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 बरोबर आहे, ठीक, इथपर्यंत ठीक आहे. हा माझा फर्स्ट पॉईंट. आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला काय म्हटलं होतं की प्रेझेंट परफेक्ट आहे. प्रेझेंट असल्यामुळे आपण हॅव, हॅज लावलं, तसंच इथं प्रेझेंट असल्यामुळे आहे लावलं. समजतंय मी काय म्हणतो? पुन्हा एकदा सांगतो, दिस इज व्हेरी ब्युटिफुल कन्सेप्ट. ठीक आहे, परफेक्ट मी जेव्हा जेव्हा म्हणेल तेव्हा परफेक्ट म्हणजे जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन. म्हणजेच ते मराठीमध्ये जर बोललं तर दिस इज जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन किंवा कम्प्लिटेड ऍक्शन म्हणा, नॉट जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन. ठीक आहे, आणि त्यातल्या त्यात जर प्रेझेंट परफेक्ट म्हणतोय तर मी इथं हॅव, हॅज लावलं तर तसंच इथं मराठीमध्ये सुद्धा आहे, कारण आहे हा प्रेझेंट टेन्स दाखवतो, राईट. आणि त्याच जर तुम्हाला पास्ट टेन्स करायचं म्हणजे पास्ट परफेक्ट करायचं असेल ना, पास्ट परफेक्ट, तर इथं मी तुम्हाला सांगितलं होतं हॅड लावायचं आणि इथं आहेच्या ऐवजी फक्त होतो लावायचं. मी खाल्लं होतं, मी पिल्लं होतं, मी जेवलो होतो. सो मराठी कन्सेप्ट प्लीज प्रॉपर लक्षात ठेवा. सिन्स हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून मी इथं आहे लावलंय. आहे हा प्रेझेंट टेन्स दाखवतो. आपण पार्ट 2 मध्ये पण बघितले. ठीक आहे, मी मुलगा आहे. सो आहेला खूप इम्पॉर्टंट आहे. जे हेल्पिंग वर्ब मी तुम्हाला शिकवले ते लक्षात ठेवा. ठीक आहे, सो मी पुन्हा एकदा सांगतो, पुन्हा एकदा नीट क्लिअर करून सांगतो. जेव्हा जेव्हा आपण, आता सध्या मी फक्त प्रेझेंट बद्दल बोलतोय, सॉरी परफेक्ट बद्दल बोलतोय, जेव्हा जेव्हा परफेक्ट हा शब्द मी बोलतो तेव्हा तेव्हा तुमच्या एकच गोष्ट लक्षात आली पाहिजे की हा परफेक्ट म्हणजे कम्प्लिटेड ऍक्शन.
परफेक्ट म्हणजे कम्प्लिटेड ऍक्शन हा फर्स्ट पॉईंट आणि सेकंड पॉईंट मेन वर्बचं थर्ड पॉईंट. तसंच हे झालं इंग्लिशचं. मराठीचं तसंच अगेन सेम. परफेक्ट म्हणजे कम्प्लिटेड ऍक्शन आणि कम्प्लिटेड ऍक्शन आपण ला लिहिलेलं हे करून दाखवतो. आणि त्यातल्या त्यात जर तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट बद्दल बोलायचंय तर मग त्याचा इंग्लिशमध्ये त्याचा नाऊशी किंवा जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन किंवा नाऊशी इफेक्ट असला पाहिजे आणि हॅव हॅज हे तिथं आलं पाहिजे. वाय? बिकॉज हा प्रेझेंट परफेक्ट आहे. आणि मराठीमध्ये कसं सिन्स हा प्रेझेंट आहे म्हणून इथं आहे येणार त्याच्या शेवटी. पास्ट असता तर होतो आलं असतं, बट प्रेझेंट आहे म्हणून आहे येणार. म्हणजे हे कसं होणार मराठीमध्ये? मी गेलो होतो, सॉरी मी गेलो आहे, मी खाल्लं आहे, मी पिल्लं आहे. आहे खूप महत्वाचं आहे कारण प्रेझेंट टेन्स दाखवते तो. सो लेट्स कम टू दॅट मराठी ट्रिक. सो क्रिया प्लस हे सगळे शब्द प्लस आहे. कारण हे सगळे शब्द का म्हणजे का माहितीये का? कारण हे शब्द तुमची क्रिया कम्प्लिटेड दाखवतात. मी तुम्हाला मराठी ट्रिक जी सांगितली ती प्रॉपर कट टू कट सांगितली बरं का. काल पण तुम्हाला सांगतो आणि प्लीज फॉलो दॅट ट्रिक. प्लीज फॉलो इट. कारण काल पण तुम्ही प्रकाश काहीतरी सेंटेन्सेस सांगत होते तेव्हा तुमच्या ते लक्षात आलं होतं की पार्ट 1 ची काय ट्रिक आहे, कंटिन्युअसची काय ट्रिक आहे आणि प्रेझेंट परफेक्टची काय ट्रिक. सो डोंट गेट कन्फ्युज. आता जसं तुम्ही पुढे जाल तसं टेन्सेस मध्ये तुमचं स्ट्रक्चर वाईज कन्फ्युजन होऊ शकतं किंवा आता का होऊ शकतं कारण आता खूप जास्त होत चाललंय ना, खूप गोष्टी वाढत चालल्या तुमच्या लक्षात ठेवायच्यात. पण डोंट वरी, फक्त ट्रिक एकदा काय करा, 3-3, 4-4, 5-5 वेळा फक्त एकदा ट्रिक नीट लॉजिकली लक्षात घ्या, डोक्यामध्ये लक्षात ठेवा. तुम्हाला बाकी काहीच करायची गरज नाही. ठीक आहे. किंवा लॉजिकली लक्षात ठेवा की आपण आता प्रेझेंट परफेक्टचं कसं आपण एखादी क्रिया कशी दाखवू शकतो की हे सगळे शब्द लावून आपण कम्प्लिटेड दाखवू शकतो. आणि सिन्स हा प्रेझेंट टेन्स आहे, मी पुन्हा एकदा सांगतो, नुसतं परफेक्ट जर बोललो तर कम्प्लिटेड ऍक्शन माझी इथपर्यंत दिसते म्हणजे क्रियाला हे लावून. ठीक आहे. म्हणजे खाल्लं पिल्लं गेलं. आणि सिन्स हा प्रेझेंट टेन्स आहे म्हणून आहे हे कंपल्सरी म्हणजेच प्रेझेंट परफेक्ट. समजलं? सो म्हणजे मी खाल्लं आहे, मी पिल्लं आहे, मी गेलो आहे, मी त्याला सांगितलं आहे. कारण आहे हा जस्ट कम्प्लिटेड ऍक्शन दाखवतो किंवा आहे हा शब्द असं दाखवतो की त्या ऍक्शनच्या नावशी संबंध आहे. जर मी इथनं आहे काढलं ना तर हा सिंपल पास्ट होतो. मी खाल्लं, मी गेलो हे तुम्हाला सिंपल पास्ट शिकवताना शिकवेल. मुलांना ज्यांना ज्यांना ह्या ट्रिक्स मध्ये शिकवलं जात नाही त्यांना खूप कन्फ्युजन होतं की प्रेझेंट परफेक्ट वापरू का सिंपल पास्ट वापरू. मी तुम्हाला प्रॉपर शिकवतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला क्रिया कम्प्लिटेड नंतर जेव्हा जेव्हा आहे लावलंय तुम्ही मराठीमध्ये, सरळ सरळ डोळे झाकून प्रेझेंट परफेक्ट टेन्स यूज करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल अरे मी त्याला जस्ट फोन केलेला आहे, प्रेझेंट परफेक्ट वापरा कारण मी आहे लावले. हा, तुम्ही जर म्हटलं अरे मी त्याला फोन केला, मग सिंपल पास्ट वापरायचा. हे तुम्हाला सिंपल पास्ट शिकवताना पुन्हा एकदा मी शिकवेल, डोंट वरी. ठीक आहे. त्याच्यानंतर अरे हा सीन तर मी ऑलरेडी पाहिलेला आहे. मग आता तो सीन 10 वर्षापूर्वी पाहिला असेल, 15 वर्षापूर्वी पाहिला असेल, 2 वर्षापूर्वी पाहिला, पण तुम्ही बोलताना काय म्हटले? अरे हा सीन तर मी ऑलरेडी पाहिलेला आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आय हॅव सीन दॅट सीन. SEEN सीन दॅट सीन. SCEANE सीन. ठीक आहे. सो लेट्स कम टू द स्ट्रक्चर. स्ट्रक्चर तर ऑलरेडी सांगून झाले. पुन्हा एकदा सांगतो, स्ट्रक्चर ऑलरेडी सांग. जसं मी तुम्हाला कंटिन्युअस टेन्स मध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायला सांगितलं होतं, इज एम आर प्लस मेन वर्ब आहे. इज एम आर का? कारण तो प्रेझेंट टेन्स आहे. तसंच इथं आपण पुन्हा प्रेझेंट बद्दलच बोलतोय पण परफेक्ट आहे. इथं पण तुम्हाला मी ऑलरेडी सांगितले, हॅव एज मेन वर्बचं थर्ड फॉर्म. दॅट्स इट. पास्ट पार्टिसिपल मीन्स थर्ड फॉर्म. बस एवढंच लक्षात ठेवायचं. बाकी सगळ्या गोष्टी आहेत. जसं इज डुईंग होतं, आय एम डुईंग होतं. कंटिन्युअस टेन्स मध्ये आय एम डुईंग, आय एम इटिंग, इज रायटिंग. तसं हॅव इटन, हॅव रिटन किंवा हॅव टॉक, कारण हॅव हॅज प्लस मेन वर्बचा थर्ड फॉर्म. आणि अगेन इथं हॅव हॅज यू नो द कन्सेप्ट. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर हॅज वापरायचा, अदरवाईज सगळीकडे हॅव वापरायचा. अगेन आय एम सेइंग टी अँड एस. थर्ड पर्सन अँड सिंग्युलर सब्जेक्ट असेल, तुम्हाला मी सांगितले आय, वी, यू अँड यू हे 4 शब्द जर सोडले तर सगळ्याचे सगळं थर्ड पर्सन आहे. सगळ्याचे सगळं आय, वी, यू, यू हे 4 शब्द जर तुमच्या वाक्यामध्ये नसतील तर हे सोडलं तर सगळ्याचे सगळे थर्ड पर्सन आहे. फक्त तुम्हाला ते चेक करायचं की पुढे सिंग्युलर आहे की प्लुरल. काहीही ह्या 4ला सोडून जर मी कशाबद्दलही बोलतोय तर 100% ते थर्ड पर्सन आहे. ठीक आहे. हे थर्ड पर्सन असं इतकं डीप बेसिक लॉजिक कोणी सांगत नाही तुम्हाला. तुम्हाला कारण थर्ड पर्सनचं खूप कन्फ्युजन असतं. मी तुम्हाला खूप क्लिअर केलं. हे 4 शब्द जर सोडले ना, जगात तुम्ही कुठल्याही गोष्टीबद्दल बोला ते 100% थर्ड पर्सन आहे. फक्त तुम्हाला पुढे चेक करावं लागेल की ते सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. जर सिंग्युलर असेल तर हॅज वापरा, अदरवाईज सगळीकडे हॅव वापरा. सो फॉर एक्झाम्पल आय हॅव कम टू माय हाऊस म्हणजे मी माझ्या घरी आलेलो आहे. आहे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. यू हॅव ब्रॉट अ हाऊस, तुम्ही हाऊस खरेदी केलेलं आहे. बॉट नॉट ब्रॉट, सॉरी.
बॉट अ हाऊस म्हणजे भले ते 2 वर्षापूर्वी, हा इथं पण तुम्ही एक बेस्ट एक्झाम्पल आहे ते नावशे रिलेशन असल्याचं. आता हे घर मे बी तुम्ही 5 वर्षापूर्वी खरेदी केलं असेल, पण त्याचा इफेक्ट नावशी अजून आहे. कसं आहे? कारण ते घर अजूनही त्यांचंच आहे. आता मे बी तुम्हाला कळलं असेल की नावशी इफेक्ट असणं म्हणजे काय, राईट? घर त्यांनी जरी 10 वर्षापूर्वी खरेदी केलं असलं तरी ते सध्या अजूनही त्यांचंच आहे, म्हणून आपण त्याला असं बोलतो, वी हॅव बॉट अ हाऊस, आम्ही घर विकत घेतलेलं आहे. यू हॅव गॉन मॅड म्हणजे तो वेडा झालेला आहे. इन इन दॅट सेन्स यू हॅव डन इट, तू ते केलेलं आहे. डन हा डूचा थर्ड फॉर्म आहे. आता मी इथं डन ऍज अ मेन वर्ब वापरले, मी इथं दिलंय ऑलरेडी मेन वर्ब पास्ट पार्टिसिपल थर्ड फॉर्म. आता इथं डोंट गेट कन्फ्यूज, आपण इथं तर ऑब्विसली डू, जर डू हे हेल्पिंग वर्ब वापरलं असतं तिथं आपण डू किंवा डज वापरलं असतं, थर्ड फॉर्म वापरला नसता. ठीक आहे, हे मी तुम्हाला ऑलरेडी बेसिक इंग्लिशमध्ये सांगितलं होतं. कारण डू आणि हॅव हे दोन्हीकडे काम करतात, सो कन्फ्युजन होऊन देऊ नका. इथं मी जर त्याचा थर्ड फॉर्म वापरलाय तर तो 100% हेल्पिंग वर्ब नसणार आहे, कारण हेल्पिंग वर्ब इधर आपण डू किंवा डजच वापरतो. म्हणजे थर्ड फॉर्म तरी आपण वापरत नाही ऍज अ हेल्पिंग वर्ब. तुम्ही जर बेसिक इंग्लिशचं नीट बघितलं असेल तर हेल्पिंग वर्बचे 2च फॉर्म आहेत, डू डज आणि डिड. हे दोनच असतील तरच ते हेल्पिंग वर्ब असतात. इथं मी डन लावले म्हणजे 100% ते हेल्पिंग वर्ब्स नाही आहेत. ठीक आहे. शी हॅज इटन दॅट, त्याने ते खाल्लेलं आहे. शी हॅज डन दॅट, अगेन तिने ते केलेलं आहे. इट हॅज वर्क, त्याने काम केलेलं आहे थोडक्यात. दे हॅव गॉन आउट, ते बाहेर गेलेले आहेत. आता बाहेर गेलेले आहेत म्हणजे ते याचा अर्थ अजूनही घरी आलेले नाही, लक्षात ठेवा. जर ते घरी आलेले असते तर तुम्हाला दे हॅव लावता आलं नसतं. मी तुम्हाला ते नंतर सिंपल पास्ट शिकवताना शिकवेल. सध्या एवढं लक्षात ठेवायचं, जर तुम्ही प्रेझेंट परफेक्ट वापरताय अशा सिच्युएशनला वापरा की त्याचा अजूनही संबंध आहे. दे हॅव गॉन आउट याचा अर्थ काय होतो? जर मी तुम्हाला म्हणतोय अरे माय वाईफ हॅज गॉन आउट, याचा अर्थ आहे की ती अजूनही आलेली नाहीये, ती अजूनही घरी बाहेरच आहे. अजून एक एक्झाम्पल देतो. सपोज फॉर एक्झाम्पल कन्सिडर करा की माझ्या डोअरची की आहे, ती की हरवली माझ्याकडनं. ठीक आहे, लॉस झाली. इन शॉर्ट हरवणे म्हणजे लॉस्ट होणे. ठीक आहे. आता ती की मी शोधतोय. मी जेव्हा म्हणतो ना आय हॅव लॉस्ट माय की, म्हणजे जेव्हा मी प्रेझेंट परफेक्ट टेन्स वापरतो याचा अर्थ असा आहे की ती की अजूनही मिसिंग आहे. इट इज स्टिल मिसिंग, म्हणजे ती मला अजूनही सापडलेली नाहीये. ठीक आहे, तेव्हा आपण प्रेझेंट परफेक्ट वापरतो. आणि जर मी सिम्पली म्हटलं आय लॉस्ट माय की, हा माझा सिम्पल पास झाला. आता याचा अर्थ होतो आय लॉस्ट म्हणजे मे बी ती हरवली पण आणि नंतर सापडली पण, कारण इथं मी सिम्पल पास्ट वापरलं. मी तुम्हाला नंतर शिकवेल. सध्या एवढं लक्षात ठेवा, प्रेझेंट परफेक्ट म्हणजे त्याचा नावशी संबंध असतो, त्याचं नावशी काही ना काहीतरी रिलेशन असतं. आय हॅव लॉस्ट माय की याचा अर्थ होतो, मी जर जेव्हा तुम्हाला म्हणेल अरे आय हॅव लॉस्ट का माय की, याचा अर्थ तुम्ही समजून घ्या अरे सरांची जी की हरवली आहे ती अजूनही आपल्याला सापडली. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्लासरूमची की असेल, काही असेल, सो तुम्ही समजू शकता की आता क्लासरूम बंद असणार बिकॉज अजूनही आपल्याला चावी सापडली नाही किंवा क्लासरूमचं लॉक तोडावं लागेल. इन शॉर्ट जस्ट एक एक्झाम्पल. ठीक आहे. सो पॉझिटिव्हचं स्ट्रक्चर सांगितलं, सब्जेक्ट हॅव ॲज मेन वर्ब चा पास्ट पार्टिसिपल. ऑफकोर्स हे तुम्हाला 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या, हॅव ॲज मेन वर्बचा थर्ड फॉर्म, दॅट्स इट. ठीक आहे. आता इथं तर तुम्ही नीट नोटीस केलं ना, इथं अगेन हेल्पिंग वर्ब्स ऑलरेडी आलेत, कारण हे हेल्पिंग वर्ब्स आहेत, हे लक्षात ठेवा. आपलं फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्स हा एकच टेन्स असा होता, किंवा सिम्पल टेन्स हा एकच टेन्स असा असतो ज्याच्या पॉझिटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब नसतात. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. आपण त्याला हेल्पिंग वर्ब आपण उसने घेतो, उधार घेतो, कधी निगेटिव्ह करताना. बरोबर. पॉझिटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब कुठलाच नव्हता सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये. मग आपण काय केलं होतं की निगेटिव्ह, क्वेश्चन, डब्ल्यूएच हे 3 करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की हेल्पिंग वर्ब कंपल्सरी लागतात म्हणजे लागतात. सो व्हॉट वी हॅव डन इज वी हॅव बॉरोड द हेल्पिंग वर्ब. म्हणजे इथं आपण काय केले होते, निगेटिव्ह करताना आपण हेल्पिंग वर्ब बॉरो केले होते. कुठं? मी फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्स बद्दल, म्हणजे सिम्पल टेन्स असा आहे, सिम्पल प्रेझेंट असो, सिम्पल पास्ट असो, हे टेन्स असे येते की त्यांच्यामध्ये बेस फॉर्म मध्ये हेल्पिंग वर्ब नसतात. बाकी सगळ्यामध्ये ऑलरेडी, सॉरी बेस फॉर्म म्हणतो, पॉझिटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब नसतात. बाकी टेन्स मध्ये ऑलरेडी पॉझिटिव्ह मध्ये ऑलरेडी हेल्पिंग वर्ब आलेले असतात. जसं कंटिन्युअस टेन्स मध्ये पण ऑलरेडी पॉझिटिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब आले होते. इथं इज आर प्लस मेन वर्ब आयएनजी. सो आपण त्याचं निगेटिव्ह करताना पुन्हा वेगळे हेल्पिंग वर्ब घेतले नाही. द सेम गोज विथ दिस ऑल्सो. प्रेझेंट परफेक्ट, इन प्रेझेंट परफेक्ट व्हॉट हॅपन्स, इन पॉझिटिव्ह वी ऑलरेडी हॅव हेल्पिंग वर्ब्स, आणि ते कुठले कुठले येतं, हॅव आणि हॅज, हे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब्स आहेत. आता तुमच्या एक गोष्ट अजून एक लक्षात आली असेल, आपण इज एम आर पण 2 ठिकाणी वापरले होते, राईट? इज एम आर कुठं कुठं वापरले होते सांगू शकता मला? 2 ठिकाणी आपण वापरले होते. एनीवन? पटपट. पार्ट 2 मध्ये आणि कंटिन्यूस. राईट, पार्ट 2 अँड कंटिन्युअस टेन्स, राईट. बट फरक काय होता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. पार्ट 2 मध्ये जर वापरलं असेल त्याच्यानंतर लगेच डायरेक्ट काही ना काही ऑब्जेक्ट होता. बट कंटिन्युअस मध्ये जेव्हा आपण वापरलं तेव्हा इज एम आर नंतर वर्बचा आयएनजी होता. तसंच आता हॅव हॅज पण आपण 2 ठिकाणी वापरलेत. मला कोणी सांगू शकतो कुठं कुठं वापरलेत आपण ऍज अ हेल्पिंग वर्ब? वी आर टॉकिंग अबाउट हेल्पिंग वर्ब बिकॉज इथं
बेसिक इंग्लिश मध्ये आपण बघतोय की आपल्याकडे हे 11 हेल्पिंग वर्ब्स आहेत. सो हा हॅव हॅज आपण कुठे कुठे वापरलेत आतापर्यंत? पार्ट 3 मध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स मध्ये, राईट, पार्ट 3 अँड अजून प्रेझेंट मध्ये आता प्रेझेंट परफेक्ट. डोंट perfect. डोंट से प्रेझेंट, प्रेझेंट परफेक्ट. हा, सो राईट, ती दोन्ही मध्ये वापरतात. याचं पुन्हा तुम्हाला कन्फ्युजन क्लिअर करतो. जर पार्ट 3 मध्ये असतील, ठीक आहे, पार्ट 3 तिथं आपण पोझिशन सांगतो, तिथं काय म्हणतो, आय हॅव कार. सो पार्ट 3 मध्ये जर वापरला असेल तर हॅव नंतर लगेच नाऊन येऊ शकतं. नाऊनच येतं की माझ्याकडे गाडी आहे, आय हॅव दिस, आय हॅव दॅट, म्हणजे हॅव नंतर तुमचं नाऊन येतं इफ इट इज पार्ट 3. आम अगेन सेइंग, डिफरन्स सांगतो तुम्हाला. जर पार्ट 3 मध्ये वापरला असेल तर नाऊन येतं, आणि जर परफेक्ट मध्ये वापरला असेल, मी पीपी लिहितो फक्त प्रेझेंट परफेक्ट, जर परफेक्ट मध्ये वापरला असेल तर हॅव आणि हॅज नंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म येतो. हा डिफरन्स आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, वरच्या मध्ये फरक बघा, आय हॅव कार आणि आय हॅव इटन. सो डोंट गेट कन्फ्युज. पार्ट 3 जर असेल तर तुमचं हॅव नंतर नाऊन येते, आय हॅव कार, आय हॅव बॉटल, ही हॅज दिस, ही हॅज दॅट, ही हॅज कॉन्फिडन्स, बघा त्याच्यानंतर नाऊन आलाय कंपल्सरी पार्ट 3 मध्ये. तसं प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव नंतर मेन वर्बचा थर्ड फॉर्म येतो, दॅट इज V3. सो डोंट गेट कन्फ्युज. मी तुम्हाला खूप प्रॉपर शिकवले, आणि ते ज्यांनी ग्रामर बनवले ना त्यांनी खूप लॉजिक लावलंय. प्रत्येक टेन्स, प्रत्येक स्ट्रक्चर हे युनिक आहे. युनिक म्हणजे एकमेकापासून वेगळं आहे, त्यामुळे कन्फ्युजन होण्याचा काही संबंध नाही. ठीक आहे, सो कन्फ्युज व्हायचं काहीच कारण नाही. जरी तुम्ही आता सपोज फॉर एक्झाम्पल एखाद्या सेंटेन्स मध्ये जर तुम्ही हॅव किंवा हॅज बघितलं इन केस ऍज अ हेल्पिंग वर्ब, तर नोटीस करा की हॅव हॅज नंतर काय आहे पुढे. कारण हे प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल ना तर हे जे V3 आहे ना हे इमिजिएटली त्याला चिकटूनच येतं, त्याच्याशिवाय दुसरं पॉसिबलच नाही. म्हणजे आय हॅव इटन, आय हॅव टेकन, हे इमिजिएटली चिकटूनच किंवा त्याच्या बाजूलाच येतं. सो जर तुम्ही एखाद्या टेन्स मध्ये इफ यू सी की हॅव आले किंवा हॅज आले, सो फर्स्ट एकदा चेक करा, चेक की त्याच्या पुढे काय आले. जर त्याच्या पुढे नाऊन आला असेल देन इट इज 100% पार्ट 3, पोझिशन दाखवलं गेलं असेल. आणि त्याच्यानंतर म्हणजे हॅव हॅजच्या नंतर इफ देर इज अ वर्ब अँड विच हॅज थर्ड फॉर्म, सो 100% तो प्रेझेंट परफेक्ट आहे. आता मी तुम्हाला सिंपल सांगतो, आय हॅव कम. मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं कम हा बेस फॉर्म पण आहे, हा थर्ड फॉर्म पण आहे. आता जर तुम्ही म्हटले की यार हा बेस फॉर्म आहे का, तर मी तुम्हाला एक ट्रिक शिकवली, आठवते का? हेल्पिंग वर्ब नंतर कधीच मेन वर्बचा बेस फॉर्म येत नाही. आय हॅव, आय एम टॉक असं मी तुम्हाला सांगितलं होतं. माझ्या कॅलेंडरच्या पहिल्या याच्यामध्ये टिप्स आहे ती, आय एम टॉक असं कधी होत नाही. राईट, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हेल्पिंग वर्ब नंतर कधीच मेन वर्बचा बेस फॉर्म येत नाही. आय हॅव कम याच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, दिस इज नॉट अ बेस फॉर्म, दिस इज थर्ड फॉर्म. आता ती आपली चूक नाहीये, ती प्रॉब्लेम असा आहे की त्याचं बेस फॉर्म पण कमच आहे, थर्ड फॉर्म पण कमच आहे, त्यामुळं. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपला प्रॉब्लेम नाहीये, त्याचा प्रॉब्लेम असा आहे की त्याचा फर्स्ट फॉर्म पण तोच आहे आणि थर्ड फॉर्म पण तोच आहे. सो डोंट गेट, कारण हॅव नंतर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हेल्पिंग वर्ब नंतर बेस फॉर्म कधीच येत नाही. ग्रामर खूप लॉजिकली बनवलं गेले, प्रत्येक गोष्टीमध्ये युनिकनेस आहे. ठीक आहे, नथिंग इज सेम, प्रत्येक गोष्टी कन्फ्युजन होण्यासारखं काही कारण नाही. ठीक आहे, सो जर तुम्हाला असं वाटतं की इथं मी तुम्हाला शिकवलं, जर सपोज हॅव नंतर तुम्हाला असं वाटतं की यार हा बेस फॉर्म असतो, पॉसिबलच नाही, हा बेस फॉर्म नसतोच, पॉसिबलच नाहीये. कारण हॅव नंतर जर कुठलं वर्ब असेल, लक्षात ठेवा, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हॅव आणि हॅज, नॉट हॅव ओनली. हॅव हॅज नंतर जर कुठलं मेन वर्ब असेल तर ते 100% थर्ड फॉर्म मध्ये झालं पाहिजे, बिकॉज असं कुठलं स्ट्रक्चरच नाहीये की ज्याच्यामध्ये आपण हेल्पिंग वर्ब नंतर बेस फॉर्म वापरलाय, म्हणजे जसं आय एम टॉक असं कुठलं स्ट्रक्चरच नाहीये. ठीक आहे, सपोज जर तुम्हाला किंवा आय हॅव टॉक हे सुद्धा पॉसिबल नाहीये. का नाहीये पॉसिबल? कारण हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म कुठंच येत नाही. जर हेल्पिंग वर्ब नंतर म्हणजे हॅव हॅज नंतर जर मेन 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 वर्ब कुठलं आलं असेल तर ते 100% थर्ड फॉर्म असेल आणि ते असेल प्रेझेंट परफेक्ट. समजतंय मी काय म्हणतोय? क्लिअर? सो कन्फ्युजन होऊ देऊ नका. नसेल समजलं तर पुन्हा पुन्हा ते कन्सेप्ट वाचा. मी सेशन ऑलरेडी रेकॉर्ड केले, यू कॅन वॉच माय रेकॉर्डिंग अगेन. ठीक आहे, सो डोंट गेट कन्फ्युज. हॅव हॅज जसं इज एम, बस एवढंच आहे, डोंट वरी. इज एम आर जसं 2 ठिकाणी वापरले तसंच हॅव हॅज पण 2 ठिकाणी वापरले. फर्स्ट वन इज इन पार्ट 3 अँड द सेकंड वन इज इन प्रेझेंट परफेक्ट. सो पार्ट 3 असेल तर त्याच्यानंतर इमिजिएटली नाऊन येईल, आय हॅव कार, आय हॅव टीव्ही, आय हॅव लॅपटॉप. आणि जर हॅव नंतर मेन वर्ब असेल तर पहिला पॉईंट, मेन वर्बचा बेस फॉर्म कधीच नसणार आहे, मेन वर्बचा ऑलवेज थर्ड फॉर्म असेल.
सो आय हॅव कम, इथं कम हा बेस फॉर्म नाहीये. मी तुम्हाला सिंपल ट्रिक सांगितलं, कारण हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म कधीच येत नाही. आय एम टॉक टोटली रॉंग, आय हॅव टॉक टोटली रॉंग. यू हॅव टू राईट टॉक्ड किंवा आय एम टॉक्ड, हे पण आहे, हे तुम्हाला नंतर शिकवेल. हेल्पिंग वर्ब नंतर थर्ड फॉर्म पॉसिबल असतात, हे पॅसिव्ह व्हॉइसचे एक्झाम्पल आहे. बट फर्स्ट पॉइंट इज दॅट की हेल्पिंग वर्ब नंतर मेन वर्बचा बेस फॉर्म कधीच येत नाही इंग्लिशमध्ये. ठीक आहे. सो आय हॅव कम, दिस इज बेसिकली वर्ब का थर्ड फॉर्म. क्लिअर. सो दिस इज माय पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. आता याचं आपण निगेटिव्ह बघू. सो मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की निगेटिव्ह क्वेश्चन डब्ल्यूएस करताना हेल्पिंग वर्ब कंपल्सरी आलंच पाहिजे. आपलं पॉझिटिव्ह मध्ये ऑलरेडी आपल्याकडे हेल्पिंग वर्ब आहे. आता आपल्याला कुठलेच शब्द बॉरो करायची गरज नाही, आपल्याला सिम्पली नॉट लावायचं, जसं आपण कंटिन्युअस मध्ये केलं होतं. सो सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस मेन वर्बचा थर्ड फॉर्म होता, इथं फक्त हॅव नॉट लावायचे. म्हणजे आय हॅव इटनचं आय हॅव नॉट इटन, आय हॅव नॉट कम टू माय हाऊस. आणि त्याचं आहेचं नाही होतं. मी तुम्हाला सांगितलं आहे आणि नाही हे दोन मराठी मधले हेल्पिंग वर्ब आहे. मी घरी पोहोचलेलो आहे पॉझिटिव्ह, मी घरी पोहोचलेलो नाही निगेटिव्ह. पोहोचलेलो कम्प्लिटेड ऍक्शन प्लस मी आहे आणि नाही लावलं का, बिकॉज हा प्रेझेंट टेन्स आहे. नाही हा प्रेझेंट दाखवतो, लक्षात घ्या. आहे आणि नाही हे दोन्ही पण वर्तमान काळ दाखवतात, प्रेझेंट टेन्स. निगेटिव्ह नॉट लावायचं फक्त. we have not bought a house, you have not done that, she has not eaten that, she has not done that, it has not worked, whatever. have not लावायचं फक्त, कारण आपल्याकडे ऑलरेडी हेल्पिंग वर्ब्स आहेत. समजलं इथपर्यंत?